मला सांगा, आपण जेव्हा पहिल्यांदा घरात फळा आणला होता, पहिल्यांदा शिकायला सुरुवात केली होती, मी तुम्हाला शिकवायला सुरुवात केली होती, तेव्हाही तुमच्या मागे व्याप होतेच की. पण आपण शिक्षण सुरूच ठेवलं की नाही. नंतर तर मला भेटण्यासाठी तुम्ही शाळेत यायचात, आठवतंय? किती एफर्ट्स घेतले आपण अधिपती, किती काय काय केलं आपण. इथे भुवनेश्वरी मॅडमला लपवून चोरून शिक्षणाचे धडे घ्यायचो, आठवतंय तुम्हाला? किती प्रयत्न करायचो आपण. कधी वाटायचं की आता पकडले जाऊ, मग पकडले जाऊ. पण तरी आपण थांबलो का? आपण शिक्षण चालूच ठेवलं. मग आता असं काय बदललंय? हो, बाबांनी एक काहीतरी चुकीचा निर्णय घेतला, त्याची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय? तुमचं शिक्षण का बंद करताय अधिपती? हे आता मला चांगलं माहिती आहे. तुमचं कसं आहे, तुम्ही जोर तुमच्या मनासारखं काय होत नाही तोवर तुम्ही काय इच्छा सोडणार नाही. माझ्या मनासारखं नाही. तुम्हालाही माहितीये मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते. हा तेच, म्हणजे ते जवळ माझ्या तुम्ही गळी उतरवत नाही का नाही तोवर काय तुम्हाला कन्व्हिन्स करत नाही, जवळ तुम्ही मला कन्व्हिन्स. केव्हा शिकवलेलं लक्षात आहे तुमच्या? बरोबर आहे ना, तर तुम्ही काय ग बसणार नाही, माहिती आहे मला. सांग ठीक आहे, आता काय तुम्हाला नाराज करून चालाय नाही. तुम्हाला कायम खुश ठेवणार असं वचनच दिलेलं आहे, त्यामुळे ते वचन तर पाळायला लागणार. करू तुमच्या मनासारखं. खरंच? मग काय आता करायच लागते तर. श्री गणेशान महाल. बरोबर. थँक्यू, खरंच थँक्यू अधिपती. आम्हाला कशाला थँक्यू म्हणताय? बाप्पासनी थँक्यू म्हणा. त्यांच्या समोर बसलोय, त्यांनीच आमच्या टाळक्यात जरा बुद्धीचा प्रकाश पाडला असेल. असो, श्री गणेशाय नमः. आमच्याकडे सगळं तसं साधंच असतं. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे ना, इको फ्रेंडली गणेश विसर्जन करतो आपण. होय. कारण काय, शेवटी आपण पाण्याच्या कुठल्याही स्रोताला पवित्र मानतो ना. मग त्यामध्ये असं निर्माल्य टाकून, कचरा टाकून ते दूषित कशाला करायचं? शेवटी निसर्ग, पर्यावरण आपल्यासाठी देव आहे, नाही का? बरोबर आहे मास्तरीनबाई, पण आपल्याकडे काय लई तामझाम नसतोय तसा, फक्त मिरवणूकच असते. आता काय आहे, ती मिरवणूक पण का आता लई वर्ष झालं ती चालत आल्या आई साहेबांपासून, त्यामुळे ती परंपरा आपल्या चालू ठेवल्या. आपण पण निर्माल्य वगैरे इकडे तिकडे टाकू देत नाही भाविकांना. यावर्षी पण कारखान्यात ते निर्माल्य कलश वगैरे ठेवलेले आहेत, त्याच्यातच ते अर्पण करा म्हणून सांगितले. त्यामुळे तसा काही विषय नाही, इको फ्रेंडलीच करायचं आपण बी. आणि ढोल तर अशा पद्धत काय डीजे बीजे काय नाही, तिथून जायचं वाजवत वाजवत रंकाळ्यात विसर्जन, तिथनं रिटर्न. वाह, बरं चला, तुम्हाला उशीर होईल ना, तुम्ही पुढे व्हा, मी आई बाबांबरोबर. तसं करा. येऊ आहे संपली घे. गणपती बाप्पा मोरया म्हणायचे. येतो. बाप्पा, खूप दिवसांनी अधिपतींमध्ये एवढा उत्साह बघते. आता फक्त तू त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाय म्हणे नमः. मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दोन्ही गणपतीचं एकत्र विसर्जन होणार आहे. घरचा गणपती घेऊन यायचा. अरे देवा, दिवा इजला.
बघा तुम्ही आज काहीतरी वाईट घडणार आहे. अहो काय बोलताय तुम्ही? काही अपशकुन घडणार नाहीये, शांत व्हा बरं. अहो एवढं काही नाही, वारा आला असेल, विजला असेल दिवा, त्यात काय एवढं. असं आहे का? मग वारं नेमकं इकडंच कसं काय आलं? आरतीचा दिवा कसा काय इजला सांगा बरं. हे दिवे नाही इजले. नाही, त्या दिवशी बी आग लागली आणि आज आज ह्यो दिवा इजलाय. काहीतरी मोठं घडणार आहे, वाईट घडणार आहे, काहीतरी काहीतरी घडणार आहे. बघा तुम्ही अपशकुन आहे ह्यो. देवा देवा, आमच्या चुका झाल्या असतील तर पोटात घे रे बाबा, पण असं करू नकोस. आणि बाप्पा या दुर्गीला चांगलं बोलायची, चांगला विचार करायची अक्कल दे रे बाबा. गप की ग, उगा नसता शंका काढू नकस. तेच की उगाच का नाही तू निगेटिव्ह काय तर उगाच विचार करून काय बोलू बी नकोस. तसं काय नाही ते विषय. चला हे आता काम करा, घरच्या मंडळीने आता घरला गेलं तरी चालेल. आम्ही विसर्जन वगैरे सगळं करून येतो माघारी. हा चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती बस 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 बस